शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर. स्टँडर्ड 6th. सब्जेक्ट इंग्लिश. 2.2 The Lion, the Man and the Statue. Look at this picture. In this picture, we see that long ago, men and animals could talk to each other. खूप खूप वर्षापूर्वी असं म्हणतात की माणूस आणि प्राणी एकमेकांशी बोलू शकत होते. In this picture, we can see the king, lion and the statue of Hercules. आपण या चित्रामध्ये राजा, सिंह आणि एक पुतळा पाहत आहोत. Today we are going to learn a story about lion and the man. How each one of them thinks to be superior to other. आपण आज एक गोष्ट पाहणार आहोत. त्या गोष्टीमध्ये राजा आणि सिंह एकमेकांना श्रेष्ठ कसे समजतात याविषयीची ही गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्ही वाचा आणि लिहा. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळाले ते सांगा. I read the story, you read after me. The lion, the man and the statue. Long, long ago, men and animals could talk to each other. खूप खूप दिवसांपूर्वी माणसे आणि प्राणी एकमेकांशी बोलू शकत होते. Once a man and a lion got talking. एकदा एक माणूस आणि सिंह एकमेकांशी बोलायला लागले. The lion was very proud of his strength. त्या सिंहाला त्याच्या ताकदीवर खूप अभिमान होता. प्राऊड ऑफ म्हणजे अभिमान असणे, स्ट्रेंथ म्हणजे ताकद. आय एम द किंग ऑफ बिस्ट्स. मी सर्व पशूंचा राजा आहे. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. मी सगळ्या माणसांपेक्षा सुद्धा ताकदवान आहे. दॅट इज वाय मेन फिअर मी. आणि म्हणूनच मला लोक घाबरतात. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. माणसाला सुद्धा त्याच्या बुद्धीवर विश्वास होता, अभिमान होता. डोंट फॉरगॉट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. हे तू विसरू नकोस की माणसे तुझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहेत. दॅट इज वाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू. आणि म्हणूनच ते कोणत्याही प्राण्याची किंवा सिंहाची शिकार करू शकतात आणि त्यांना आपल्या जाळ्यात पकडू शकतात. They both began to argue about who was greater. To argue म्हणजे वाद घालणे, भांडण करणे. ते दोघेही एकमेकांशी कोण श्रेष्ठ आहे याबद्दल वाद घालू लागले. At last, the man took the lion to a statue in a big garden. स्टॅच्यू म्हणजे पुतळा. वादविवादानंतर त्या माणसाने सिंहाला एका बागेत आणले आणि एका पुतळ्याजवळ नेऊन तो उभा राहिला. इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. एक महान योद्धा हर्क्युलस त्या पुतळ्यात मोठ्या अभिमानाने उभा होता व एक मृत सिंह त्याच्या पावलापाशी पडलेला दाखवला होता. सी दिस स्टॅच्यू प्रूव्ज द मॅन आर ग्रेटर. क्लाइम्ब द मॅन. बघ, माणसे अधिक महान आहेत. हा पुतळा हे सिद्ध करतो. त्या माणसाने असा दावा केला. तो माणूस म्हणाला की बघ, या पुतळ्यावरून लक्षात येते की माणसं श्रेष्ठ आहेत म्हणून. नॉट ॲट ऑल, द लायन रिप्लाइड क्विकली. पण सिंहाने पटकन उत्तर दिले, अजिबात हे खरं नाही. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. मुळीच नाही, तो सिंह लगेच उत्तरला,
तो पुतळा माणसाने तयार केला होता हेच फक्त तो पुतळा दर्शवतोय. इफ लायन्स मेड स्टॅच्यूज दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लेईंग डेड अंडर हिज पॉज. जर तो पुतळा सिंहाने बनवला असता तर त्यांनी सुद्धा सिंह उभा राहिलेला आणि माणूस त्याच्या पंजाशी मरून पडलेला दाखवला असता. फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन अ स्टोरी टेलर. वेन समवन एल्स टेल्स द सेम स्टोरी दे टेल इट फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. स्टोरी टेलर म्हणजे गोष्ट सांगणारा. या गोष्टीवरून कोणतीही गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते हे लक्षात येते. तीच गोष्ट दुसऱ्या कोणी सांगितली असती तर ती त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून सांगितली असती. पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येते की कुठलीही गोष्ट दुसऱ्याला पटवून देताना प्रत्येक व्यक्ती ती आपल्या मनाचा विचार करून पटवून देत असते. सी सम डिफिकल्ट वर्ड्स फ्रॉम दिस स्टोरी. प्राऊड ऑफ गर्व असणे, स्ट्रेंथ शक्ती किंवा बळ, फिअर घाबरणे, डिपेंड्स अवलंबून असणे, स्टोरी टेलर गोष्ट सांगणारा, इंटेलिजन्स बुद्धिमत्ता, कॅप्चर बंदिस्त करणे, स्टॅच्यू पुतळा, पॉज सिंहाचा पंजा, पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द वाचा आणि आपल्या लक्षात ठेवा.